नमस्कार, मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. 30 दिवस 30 प्रकारचे टिफिन रेसिपी याच्या 4थ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण टिफिनसाठी बनवणार आहोत मिक्स अशी भाजी, वटाणा, बटाटा आणि फ्लावर. ही भाजी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, पण तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरं, 2 हिरवी मिरची उभी चिरलेली, थोडेसे कढीपत्त्याची पानं आणि 8 ते 10 पाकळ्या आपण जो लसूण आहे तो ठेचून घेतला आहे. सर्व छान घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं. यामध्ये 2 मोठे कांदे घातले आहेत, अगदी बारीक चिरलेले. आता कांदा मस्त असा भाजून घ्यायचा, हलकासा नरम होईपर्यंत. मी जे प्रमाण दाखवलं आहे हे सर्व मिळून भाज्या अर्धा किलो इतक्या झाल्या आहेत, त्याचं प्रमाण आहे. तर इथे कांदा थोडासा असा नरम झाला की ज्या आपण भाज्या बाजूला ठेवल्या होत्या धुवून त्या सर्व घालून घ्यायच्या. ही पद्धत मी जसं म्हटलं होतं थोडीशी वेगळी आहे. यामध्ये मसाले आपण सगळ्यात नंतर घालणार आहोत. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ज्या भाज्या आहेत ना याला पाणी सुटलं जातं आणि आपली जी भाजी आहे ही पटकन होते, अजिबात वेळ लागत नाही. तर ही मिक्स भाजी आज आपण फक्त वाफेवर शिजवणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा सर्व छान परतून घ्यायचं. मीठ घातल्यावर लगेच याला पाणी सुटलं जातं. तर बघा, सर्व चांगलं असं एक 5 मिनटं आपल्याला मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये फक्त काही बेसिक मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा हळद, त्यानंतर मी 1 चमचापेक्षा थोडा जास्त जो घरगुती साठवणीतील आपला मसाला असतो तो घातला आहे. 3 चमचे इथे मी शेंगदाण्याचं कूट घातलं आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे काय होतं की भाजीला छान दाटसरपणा येतो, मग वाटण वगैरे काहीही घालायची गरज लागत नाही. आणि 1 मोठा टोमॅटो घातला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनटं वाफ काढून घेऊ. 2 मिनिटाची वाफ काढून घेतली आहे. आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं. तर बघा, यामुळे मस्त असा रंग तर येतो, पण ही जी भाजी आहे ना ही चवीला नेहमीपेक्षा खूप वेगळी लागते. अशा पद्धतीमध्ये नक्की तुम्ही एकदा तरी ही मिक्स भाजी करून पहा. तर इथे सर्व चांगलं मिक्स करून झालं की पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि त्यावर आपण पाणी ठेवणार आहोत, जेणेकरून जी काही वाफ असते त्यामध्येच ही भाजी छान शिजली जाते. फक्त गॅसची जी आपल्याला आच आहे अगदी मंद ठेवायची आहे. मंद आचेवर एक 8 ते 10 मिनटं तुम्हाला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर इथे तर भाजी होत आहे, पण बाजूच्या गॅसवर मी 1 लिटर दूध आहे ना ते गरम करायला ठेवलं आहे. आता 1 लिटर दूध यासाठी, कारण आज आमच्याकडे फालुदा करण्याचं प्लॅनिंग आहे. मस्त असं घरी फालुदा बनवला ना की खाण्याची मजासुद्धा एक वेगळी असते. डीमार्टमधूनच पॅकेट घेतलं होतं आणि गरमी इतकी आहे ना की मग रात्री जेवल्यानंतर काहीतरी थंड खावंसं वाटतं. अशा वेळेस घरी बनवलेला फालुदा खरंच कामी येतो. चला, भाजी बघा मस्त अशी इथे बनली आहे. वरून खूप सारी कोथिंबीर घालून घ्यायची. सोबतच बाजूला इथे पीठसुद्धा मळायला घेतलं आहे, कारण की नेहमीच फक्त राईस डब्यामध्ये जात नाही. बऱ्यापैकी भाजी, चपाती, सलाड हेच असतं. अगदी क्वचित कधीतरी असं होतं की डब्यामध्ये राईस जातो. मग त्यावेळेस काय होतं ना की भाजी ही थोडी ग्रेव्हीमध्ये असते, म्हणजे जी चपातीमध्ये सुद्धा खाऊ शकतात आणि राईससोबतसुद्धा खाऊ शकतात. माझ्याकडे बऱ्यापैकी नेहमी घडीच्याच चपात्या बनल्या जातात, कारण की या ज्या चपात्या आहेत ना या खूप छान मऊसूत होतात. तर आज डब्यामध्ये मस्त अशी बघा इथे आपली छान भाजी बनली आहे. इथे मी काकडी कट करून आधीच घेतली होती आणि छान आपल्या घडीच्या चपात्या. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. 30 दिवस आपण 30 वेगवेगळे प्रकारचे टिफिन सिरीज चालू केली आहे. त्यामधला आजचा हा 4था भाग आहे. आवडला असेल तर नक्की कमेंट आणि लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि मस्त असे फिट राहा. धन्यवाद.